अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. महाराज, आपला अध्याय 8वा सुरू आहे. ब्रह्माक्षर निर्देश योग. जीव येणे नावे जया ते आळविजे स्वभावे, ते अधिदैवत जाणावे पंचायतनीचे. आता येच शरीर ग्रामी, जो शरीर भावा ते उपशमी, तो अधियज्ञोयथगामी पंडुकुमारा. मागच्या प्रवचनामध्ये आपण अहंकार, निद्रा, निदसुरा या शब्दांचा नीट अर्थ जाणून घेतला. त्याचा पुढचं जे ओवीचं जे एक विचाराचं म्हणा किंवा त्यातल्या भावार्थाचं जे रूपक आहे, म्हणून स्वप्नाची या बोरबारा संतोषशने अहंकार रूपी निद्रेमध्ये, म्हणजे एखादा दारू पिऊन माणूस झोपला आहे, तशा अहंकार निद्रेमध्ये अहंकार पिऊन झोपलेल्या माणसाला स्वप्नामध्ये असलेल्या या माणसाला दुःख सुखदुःखाचं, बोरबारा या शब्दाचा अर्थ संतोषेशणे, या दोन्ही गोष्टी त्याला आनंद आणि दुःख दोन्ही उपभोगावं लागतं. जीव येणे नावे जया ते आळे विजय स्वभाव. हे जे काही जे जीव आहे, याला जीव म्हणता येईल, याला जीव नाव देता येईल, ज्याच्या स्वभावानुसार हे घडतं, ज्याच्या स्वभावामध्ये हे आहे आणि त्याला सहज जीवात्मा, ज्याच्यामध्ये या गोष्टी घडतात त्या आकाराला जीवात्मा किंवा जीव म्हटलं जातं. या पंचमहाभूताची, या 5 पंचमहाभूतांमधल्या या शरीराची ही एक दैवत म्हणायला लागेल. हा सगळा उद्देश मनासंदर्भात आहे. 5 इंद्रियांवरती अधिराज्य गाजवणारं मन, या मनाला माऊलींनी या देहाचं अधिदैवत म्हटलं आहे. अधिदैवत जाणावे पंचायतनींचे. या तन 5 पंचमहाभूतांपासून बनवलेलं तन शरीर, हे या शरीरावरती अधिराज्य गाजवण्याचं काम जे करतं ते मन, त्याला अधिदैवत मानलं पाहिजे, जाणलं पाहिजे. हा माऊलींचा या ओवीतला अर्थ आहे. आता इयेची शरीर ग्रामी, जो शरीर भावा ते उपशमी, तो अधियज्ञेयथगामी पंडुकुमार. ह्या शरीरामध्ये आता मन हे जर अधिदैवत असेल तर मन हाच परमात्मा झाला. या पंचमहाभूतांचं दैवत जर मन झालं, मन जर शरीरावरती या पंचेंद्रियांवरती प्रभुत्व मिळून त्याच्यानुसार या शरीराला कर्म करायला भाग पाडत असेल, तर या मनावरती अधिराज्य गाजवणारा, आता मन शरीरावर अधिराज्य गाजवतं, त्यांच्याकडून कर्म करून घेतं. मग चांगली वाईट कर्म यांचं विश्लेषण करून, मनाकडून चांगली कर्म करून वाईट इच्छा, वाईट आकांक्षा, वाईट गोष्टी, वाईट विचारांची आहुती देणारा यज्ञ, तो अधियज्ञ मी. आता इथे 2 प्रकार केलेत. मन शरीरावर राज्य करतं, या देहावर राज्य करतं, या पंचेंद्रियावर राज्य करतं, आणि मनावर अधिराज्य करणारा जो आहे तो मी आहे. अधियज्ञो एथगामी पंडुकुमारा. त्या मनावर अधिराज्य करणारा जो आहे तो अधियज्ञ, ज्याच्यामध्ये वाईट गोष्टींची आहुती दिली जाते आणि चांगल्या गोष्टी ज्यातून निर्माण होतात, तो जो अधियज्ञ होतो या शरीरातून, तो अधियज्ञ म्हणजे मी, म्हणजे प्रत्यक्ष भगवंत. पंडुकुमारा म्हणजे अर्जुना. अर्जुनाला हे भगवंत सांगतायत.
आता यासाठी एक उदाहरण दिलं आहे. येर अधिदैवता दैवाधिभूत तेही मीची कीर समस्त परी पंधरे किडळा मिळत ते काय साके नोहे. हा अधियज्ञ, हा अधिदैवत, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या खऱ्या मीच आहेत. म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म हे मीच त्या शरीरामध्ये वास करतं आहे म्हणा, किंवा त्या शरीरावरती अधिराज्य गाजवतो आहे तो मी आहे. तुझ्या शरीरामध्ये अर्जुना मीच आहे. परी पंधरे केडळा मिळत, आता इथे उदाहरण दिलं आहे. पंधरे केडळा मिळत ते काय साके नव्हे. पंधरे याचा अर्थ सोनं धरा, चांगली गोष्ट धरा. आपण सोन्याचं उदाहरण घेऊ. सोन्याला ज्या वेळेला घडवलं जातं, त्यापासून दागिने बनवले जातात, त्यावेळेला ते इतकं नाजूक असतं, इतकं शुद्ध असतं का त्यापासून जर एखादा दागिना बनवला तर तो सहज तुटतो, नाजूक असतं. मग त्याच्यामध्ये त्याला कडकपणा येण्यासाठी दागिना बनवताना त्याला लाख किंवा आणखीन काही पदार्थ, आणखीन काही धातू, मिश्र धातू त्याच्यामध्ये वापरले जातात. आणि सोन्यामध्ये 24 कॅरेटचं सोनं ते धातू मिक्स केल्यामुळे 22 कॅरेट, 20 कॅरेट अशा कमी प्रतीचं होतं. त्याचं उदाहरण माऊलींनी ते दिले. परी पंधरे किडाळा मिळत. किडाळा म्हणजे त्या धातू जे गुणवत्तेने कमी आहेत, जे मूल्याने कमी आहेत, पण ते काही प्रमाणात त्या सोन्याबरोबर मिसळल्यानंतर त्यापासून दागिने बनतात. म्हणून ते काय साखी नव्हे. मग त्या सोन्याबरोबर ते मिसळले म्हणून सोन्याचं शुद्धता नाही आहे का? सोनं शुद्धच आहे, पण त्याच्याबरोबर ते धातू, ती लाख, त्याच्यामध्ये डाग जो दिला गेलेला आहे तो त्याच्याबरोबर आहेच. सोनं जरी शुद्ध असलं तरी तो डाग त्याच्याबरोबर आहे. माऊलीने प्रश्न विचारला आहे, सोनं शुद्ध नाही आहे का? नक्कीच सोनं शुद्ध आहे. पुढची ओवी सांगते, तरी ते पंधरे पण न मिळे आणि किडाळाचे अंशा न मिळे. परी जव असे तयाचे नि मिळे तव साकेची म्हणेची. तरी पंधरे पण न मिळे. त्या जोड धातूने, त्या डागाने ते सोनं कधीही त्याच्यामध्ये एकत्रित होत नाहीत, त्याच्यामध्ये कधीही मिसळत नाही. आणि किडाळाची अंशा न मिळे. किडाळाचा म्हणजे त्याचा अंश आपल्यामध्ये कधीही सोनं ते घेत नाही. सोनं आहे जसंच्या तसंच आहे. परी जवत तसे तयाचे नाही मिळे तव साकेची म्हणजे. परंतु ज्यावेळेला ते त्या धातूबरोबर एकत्रित रूपात त्याचा दागिना बनतो, त्यावेळेला त्याला त्याची प्रत गुणवत्ता ही कमीच धरली जाते, त्याचं मूल्यांकन कमीच धरलं जातं. 24 कॅरेटचं सोनं दागिना बनवल्यानंतर 22 कॅरेट किंवा 20 कॅरेट, 18 कॅरेट असं बनलं जातं. त्याच्यात किती प्रमाणात तो धातू मिसळला आहे यावरून. तव साकेची म्हणजे त्याच्यामध्ये डागच आहे, त्याच्यामध्ये अशुद्धता आहेच, ते सोनं अशुद्धच आहे. तैसे अधिभूतादी आगवे हे अविद्येचे नि पालवे झाकले तव मानावे वेगळे ऐसे. महाराज, आता हा जो सगळा विचार आहे ना, अधिदैवत मी आहे, अधिभूत मी आहे, पण माझ्यामध्ये ज्या वेळेला शरीरामध्ये अहंकार, दंभ, लोभ, मोह हे षड्रिपू ज्या वेळेला या मनाच्या वरती राज्य करायला लागतात, त्याला आपण किडाळा म्हणतो. सोन्यावरती दागिना घडवताना जसं मिश्र धातू वापरला जातो, तसं या समाजात वावरताना बराच वेळेला खोटं बोलावं लागतं, बराच वेळेला अनेक गोष्टींचा लोभ सुटतो, मोह होतं, दंभ निर्माण होतो. या सगळ्या गोष्टी या मनातून निर्माण होतात. त्या मनावरती त्या गोष्टींचं अधिराज्य गाजवलं जातं. त्याप्रमाणे हे शरीर, हा देह कार्य करतो. त्यामुळे शरीर हा जरी अधियज्ञ, अधिदैवत जरी भगवंत असला, संपूर्ण मन हे भगवंताचंच रूप असलं तरीही
या सगळ्या गोष्टींच्यामुळे, या अहंकारामुळे, या सगळ्या गोष्टींमुळे त्याच्या मनावरती जे संस्कार झालेले आहेत ते संस्कार या वाईट गोष्टींचे आहेत. त्याच्यामुळे तो देह हा नियमाप्रमाणे जरी परब्रह्म शुद्ध असलं तरी तो वाईट प्रवृत्तीचा म्हणून समाजासमोर आहे. तो वाईट प्रवृत्तीचाच म्हणून त्याला डाग लागलेला आहे. वाईट प्रवृत्तीच्या विचारांचा तो डागिळच तो देह आणि ते मन आहे. तो देह विकृत आहे म्हणताना, ते मन विकृत आहे म्हणताना त्याच्यावरती विकृतीचे संस्कार झालेले आहेत. ते जरी शुद्ध परब्रह्म असलं तरी जोपर्यंत त्या देहामध्ये ते आहे त्याच्यावर विकृतीचे संस्कार आहेत. त्याच्यामुळे ते मन, तो देह विकृतच आहे. त्याला देव पण म्हणता येणार नाही, त्याला देव म्हणता येणार नाही. ज्या वेळेला तो देह, ती विकृती नष्ट होईल त्यावेळेला त्यातून परब्रह्म वेगळं होईल. त्यावेळेला ते शुद्ध पुन्हा वेगळं केलं जाईल. जोपर्यंत ते देहात आहे तोपर्यंत जसा भाव तसा देव या उक्तीने जसं तुमचं मन, जसे तुमचे विचार, त्याचप्रमाणे तुमच्या देहाचं, तुमच्या विचारांचं, या सगळ्या सृष्टीमध्ये तुम्ही कर्म करताना येणाऱ्या गुणांचं, अवगुणांचं जे काही पाप पुण्य हे त्या देहाच्या बरोबर, त्या संकल्पाच्या बरोबर, त्या अहंकाराच्या बरोबर, त्या लोभाच्या बरोबर, मोहाबरोबर, त्या क्रोधाबरोबर, या सगळ्या गोष्टींच्या बरोबर हे मन किडाळा म्हणजे मन त्याच्यामध्ये कलुषित झालेलं आहे. त्याच्यामध्ये या वाईट गोष्टी मिसळलेल्या आहेत. त्याच्यामुळे ते डागीळ झालेलं आहे, त्याच्यावरती डाग लागलेला आहे. हा महाराज लागलेला डाग, ही विकृती, हा मोह, दंभ, हा डाग बाजूला करून शुद्ध रूपातलं परब्रह्म, शुद्ध रूपातलं मन, शुद्ध रूपातला देह आणि तुमचं अधिदैवत आणि अधियज्ञ हा तुम्हाला मार्ग, या मार्गावर आणल्यानंतर या मार्गातून तुम्हाला ह्या मनाचा, शुद्धतेचा, दैवताचा अनुभव देण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आता तुमच्या लक्षात येईल माऊली तुम्हाला काय सांगतायत आणि माऊली तुमच्याकडनं काय अपेक्षा ठेवतायत. तुम्हाला हे सगळं सांगताना माऊलींनी ओव्यांमधनं उदाहरण देताना असं दिलेलं आहे की या किडाळाला, या वाईट गोष्टींना, या डागाला आपल्या देहापासून, मनापासून जर वेगळं केलं तर ते जे मन आहे ते मी आहे. प्रत्यक्ष परब्रह्म भगवंत म्हणतो तो तुझ्यात मी आहे. फक्त तुझ्यातला मी जाणण्यासाठी, त्याचा अनुभव घेण्यासाठी तुला हा जो किडाळा जो शब्द वापरला, या वाईट गोष्टी आहेत, या ज्याच्यामुळे तू डाग लागलेला आहे, तुला डागीळ झालेला आहेस, तुझ्यावरती मन हे विकृत दिशेकडे धावतं आहे, त्या दिशेतनं त्याला आणून भगवंताच्या शुद्धतेचं मन तयार करण्यासाठीचं जे काम आहे, जे कर्म आहे, त्याला परमार्थ म्हणतात, त्याला अध्यात्म म्हणतात. आणि ते शिकवण्याचं काम ज्ञानेश्वरी करते, म्हणून ती माऊली आहे. आपल्याला आपल्या अधिदैवताचं, अधिभूताचं आणि अधियज्ञाचं पवित्र असं मन आपल्याला दाखवण्यासाठी माऊलींनी या ओव्या लिहिल्या आहेत म्हणण्यापेक्षा त्या मांडल्या आहेत. पण मांडलेल्या ओव्यांचा अर्थबोध न घेता फक्त वाचून आपण पुढे गेलो, किडाळा शब्द समजला नाही पुढे गेलो, साखेची नोहे समजला नाही पुढे गेलो. शुद्धता, किडाळा म्हणजे त्याच्यामधला वाईटपण, तुमच्या आयुष्यामध्ये येणारं त्याचं रूपक, त्याचं उदाहरण, हे तुम्हाला सुद्धा स्वतःसाठी, स्वतःच्या जीवनामध्ये कर्म करताना या सगळ्या गोष्टींचा विचार ओवी तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही ती प्रत्येक कर्म करताना अरे खरंच हे योग्य आहे का, मनाप्रमाणे, माझ्या परब्रह्माप्रमाणे हे कर्म योग्य आहे का, याचा विचार कर्म करायच्या आधी तुमचं मन करायला लागेल. कर्म करायच्या आधी जर मन तुमचं हा विचार करायला लागलं तर त्याला तुम्हाला परमार्थ किंवा अध्यात्म याची तोंड ओळख झाली असं म्हणता येईल. कर्म केल्यानंतर विचार करण्यात काही अर्थ नाही आहे महाराज.
कर्म करायच्या आधी ते भगवंताचं कर्म यातनं काय आहे. सावतामाळ्यांना, संत सावतामाळी यांच्याकडे ज्या वेळेला अनेक लोक जायची वारीला, त्यावेळेला बऱ्याच वेळेला संत सावतामाळींना जाणं शक्य नसायचं. त्याला त्यांना प्रश्न विचार, त्यांची सगळी सोय वारकऱ्यांची संत सावतामाळी आपल्या शेतात, आपल्या घरामध्ये करायचे. आणि त्यांना प्रश्न विचारला का तुम्ही येत नाही? नाही म्हणले. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, हे जे काही मी निर्माण करतोय माझ्या शेतामध्ये, हे ज्यांच्या मुखात जाणारे ते सगळे परब्रह्म आहेत. माझ्यातलं परब्रह्म ते परब्रह्म जगवण्यासाठी कष्ट करतं आहे. आणि हे कष्ट करून यातनं जे निर्माण होणार आहे ते प्रत्येक अन्न हे त्या परब्रह्माला जगवण्यासाठी, ही परमार्थाची ओढ कास कायम ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. म्हणून कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, हेच माझं विठ्ठल आहे. हे शेतच माझं कर्मच माझं विठ्ठल आहे. जे कर्म मी करतोय त्या कर्मामध्ये जर विठ्ठल शोधलात, कर्मामध्ये जर तुम्ही माऊली शोधलीत, कर्मामध्ये जर ज्ञानेश्वरीची ओवी तुम्हाला जोडता आली, तर तुम्हाला परमार्थ अध्यात्म म्हणजे काय हे नीट समजलं असं म्हणता येईल. आणि मग तुमचं मन संपूर्णपणे अधिदैवत आणि संपूर्णपणे अधियज्ञ या दोन शब्दाची उकल मांडायला, म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीसाठी सक्षम होणं, म्हणजे मी 50 किलो वजन उचलायला माझं शरीर सक्षम आहे, त्याच्यासाठी मेहनत करावी लागेल, त्याच्यासाठी व्यायाम करावा लागेल, शरीर तसं कसावं लागेल, त्यानंतर ते 50 किलो वजन उचलेल. तसं अधियज्ञ, अधिदैवत, अधिभूत हे शब्द समजण्यासाठी तसं मन कसावं लागेल, मनावर सक्षम संस्कार करावे लागतील. त्यावेळेला हे शब्द, त्यांचे अर्थ आणि त्यातनं निर्माण होणारे आध्यात्मिक परमार्थिक विचार हे समजण्यासाठी मन सक्षम कसदार करण्याची ही जी काही पद्धत आहे ना महाराज, ही पद्धत तुम्हाला यातून समजते, यातून निर्माण होते. ते तुम्ही अंगीकारलं पाहिजे. शरीराचा जसा व्यायाम आहे ना महाराज, तसा मनाचा व्यायाम आहे. कसदार मन, सक्षम मन हे समजण्यासाठी तयार करणं, यालाच म्हणतात प्रवचनातून अर्थबोध घेणं, त्या मार्गावर चालणं सातत्याने म्हणजे परमार्थ आहे. महाराज तुम्हाला ज्ञानेश्वर माऊलींना काही क्रोध आला नाही का? ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा क्रोध आला. सततचा अपमान, सततचा त्रास, सततची हेटाळणी. माऊलींना अक्षरशः इतकं एक दिवस वाईट वाटलं की त्यांनी स्वतःला ताटीमध्ये बंद करून घेतलं. आतमध्ये बंद केल्यानंतर बाहेर मुक्ताईंनी जे अभंग म्हटले, जे आळवणी केली आहे माऊलींना, ते ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत. या ताटीच्या अभंगामध्ये अत्यंत क्रोध आणि उद्वेग यातून स्वतःला माऊलींनी आतमध्ये बंद करून घेतलं आणि म्हणले मी बाहेर येणार नाही. हे ज्ञान लोकांना सांगण्यात काही अर्थ नाही. त्यावेळेला मुक्ताईंनी आळवणी केली. त्या आळवणीचं ताटीचे अभंग म्हणून जे प्रसिद्ध आहेत त्यातला 2 अभंगांचा मी तुम्हाला एक उलगडा सांगतो किंवा विचार सांगतो, ऐका. रागे भरावे कवणासी आपण ब्रह्म सर्वदेशी, एसी समदृष्टी करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. कोणाला अशी रागवताय तुम्ही? कोणावर रागवताय? आपण ब्रह्म सर्वदेशी, आपणच प्रत्यक्ष परब्रह्म आहात, आपणच सर्वांमध्ये आहात. किती सुंदर विचार आहे बघा. रागे भरावे कवणाशी, कुणाशी राग धरताय तुम्ही? जे तुमचे अपमान करतायत, जे तुमची हेटाळणी करतायत, जे तुम्हाला सतत डिवचतायत, चिडवतायत, तुम्हाला घालून पाडून बोलतायत, त्या सगळ्यांमध्ये तुम्हीच आहात. आपण ब्रह्म सर्वदेशी, सगळ्यांच्यामध्ये आपणच आहात. ऐसी समदृष्टी करा, अशी दृष्टी तुम्ही ठेवा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अशी समदृष्टी, सगळीकडे परब्रह्म एकच आहे, त्या किडाळामुळे ते तसं वागतायत. अन्यथा सगळं शुद्ध सोनं, सगळं शुद्ध परब्रह्म एकच आहे. एके उंचपण केले
घर अभिमानाने गेले, देत टाकून शांती धरा. द्वैत या शब्दाचा अर्थ दोन वेगवेगळे आहोत, ती माणसाने आपण वेगळे आहोत असं म्हणत काढून टाका आणि तुमचा जो क्रोध आहे तो शांत करा, शांती धरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, एके उंच पण केले, घर अभिमानाने गेले. अभिमान, अहंकार याच्यामुळे कितीही तुम्ही तुमचं मन, तुमचं असलेलं प्रतिष्ठा, तुमचं ज्ञान, एके उंच पण केले घर अभिमान, किती उंच घर बांधलं तरी अहंकारापोटी ते नष्ट होतं. तसं ज्ञान आहे. ज्ञानाचा जर आपल्याला अहंकार आला, त्याच्यातून आपल्याला जर समोरच्या व्यक्तीविषयी चीड निर्माण झाली, क्रोध निर्माण झाला, तर आपल्याला समजलेलं परब्रह्म, आपल्याला समजलेला हा अधिदैवत, अधिभूत आणि अधियज्ञाचा विचार हा निष्फळ ठरतो, फोळलं ठरतो. म्हणून मुक्ताईने सांगितलं आहे, द्वैत टाकून शांती धरा. द्वैत सोडून द्या. तो काय बोलतोय, तो रागाने बोलतोय, कारण त्याच्याबरोबर किडाळ आहे, त्याच्याबरोबर जोड जातोय, मिश्र आहे, त्याचं कमी कॅरेटचं सोनं आहे. तुम्ही शुद्ध 24% सोनं आहात, त्याच्यामुळे ते सोनं तुम्हाला हिणवतं आहे. तुझ्यापासून दागिना बनवू शकत नाही, तुझं तुटतं आहे, अमुक हजारो गोष्टी तुम्हाला सांगतील. तो अपमान तुम्हाला सहन करावा लागेल, कारण संतपण तुमच्या अंगात आहे, मोठेपण तुमच्या अंगात आहे. तुम्हाला ब्रह्म कळतं, तुम्हाला ज्ञान कळतं, तुम्हाला अधिदैवत, अधिभूत, अधियज्ञ कळतो. म्हणजे तुम्ही समोरच्याचा राग धरायचा नाही आहे. ज्ञान देणं हे तुमचं काम आहे, विचार देणं हे तुमचं काम आहे. हे आम्हाला लागू पडतं. आमची खरी इच्छा असते, मानसिकता असते की आम्ही व्हिडिओ अपलोड केल्यावर त्याला हजारो व्ह्यू यावेत. आमची एक मानसिकता असते, आपण ज्ञान देतो. परंतु ज्यावेळेला हा सगळा विचार होतो ना महाराज, त्यावेळेला कधीतरी कोणाचा तरी आलेला फोन, अनेक लोक फोन करतात, अनेक वयस्कर लोक आपल्याला आपल्या प्रतिक्रिया आपल्या फोनवरून सांगताना, अगदी वयाच्या शेवटी आम्हाला ज्ञानेश्वरी ऐकायला मिळाली किंवा प्रत्येक अर्थ आम्ही ज्ञानेश्वरी कितीतरी वेळेला चालली, पण आम्हाला अर्थ कधी मिळाला नाही आणि तुमच्याकडून आम्हाला त्याचा उत्तम अर्थ समजतो आहे आणि ज्ञानेश्वरी वाचायची गोडी आणि ओढ आम्हाला निर्माण झाली. आपण सातत्याने लवकरात लवकर हे व्हिडिओ अपलोड करत जा असे फोन येतात ना महाराज, त्यावेळेला खरंच माऊलींचे अधियज्ञ, अधिदैवत, अधिभूत या शब्दांचा अर्थ लागतो की आपल्या मुखातून जाणारी, माऊलींनी आपल्याकडनं जे कर्म करून घेतलं आहे, आपल्या मुखातून माऊलींनी जे शब्द या माध्यमातून त्या लोकांसमोर पाठवलेत, खरंच हे यज्ञाचा एक भाग आहे, अधियज्ञाचा एक भाग आहे. त्याच्यामुळे कोण ऐकतंय, कोण ऐकणार आहे, त्यातनं काय होणार आहे, हा विचार करण्याचा अधिकार माझ्यासारख्या सांगणाऱ्याला नाही. माझ्यासारख्या सांगणाऱ्याला नाही. म्हणून केवळ हा यज्ञ असाच कायम चालू राहावा आणि या यज्ञामध्ये उत्तमोत्तम विचार माऊलींच्या कृपेने माझ्या मुखातून आपल्यापर्यंत पोचावेत, हीच सदिच्छा व्यक्त करतो. आज प्रवचनामध्ये तुर्तास इथेच थांबतो. पुढच्या प्रवचनात नक्की भेटू महाराज. तोपर्यंत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.